गुड मॉर्निंग गाईज. आता फुल ट्रेकिंग ग्रुप इज रेडी फायनली. तर 6:30 वाजता आहेत आणि आता स्टार्ट केलं आहे आम्ही. जसा 4 वाजता ठरवलेलं, बट 4 वाजता काय, आम्ही 4 वाजता रूममध्ये होतो. 3:30 वाजले आम्हाला झोपायला. सो विचार केला आरामात फर्स्ट फ्लाईटला निघू. तर बघता बघता 6:30 वाजले सगळ्यांचा आवरेपर्यंत. तर आता थोड्या वेळातच इथे काहीतरी खाऊ आणि निघू, ट्रेक स्टार्ट करू आपला. जिथे आम्ही आता स्टे करत होतो तिथून जवळच आहे, सो जास्त काय प्रॉब्लेम नाही, टेन्शन नाही. चला तर आता पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो. ट्रेल्स कसे आहेत, कसा रूट आहे, आता सध्या काय परिस्थिती आहे, कसे रस्ते आहेत. इथून जायचं कसं वरती? चलो देन लेट्स गो. इथून आता पाऊस खूप जोरात स्टार्ट झाला आहे. इथून छोट्या छोट्या रस्त्याने जायचं सोडून मोठ्या मोठ्या रस्त्याने. आणि सीन काय होणार आहे, आमच्या अर्ध्यांकडे रेनकोट आहे आणि अर्ध्यांकडे नाही आहे. तर आता भिजतच जायला लागणार, काय ऑप्शन नाही आहे. रेनकोटने ॲक्च्युली काय होतं, जास्त गरम होतं, त्यामुळे मी तर रेनकोट घेत नाही. थोडं भिजलेलं ठीक आहे. रिमझिम आहे एकदम पाऊस. चलो, सगळ्यात इम्पॉर्टंट काम जे आपण नेहमी सर्व जण करत आलो आहे. हा ट्रेक करायच्या आधी देवाचं दर्शन, देवाचा आशीर्वाद, त्याची परमिशन घेऊनच त्याच्या डोंगरावर जायला पाहिजे. बरोबर. तर तिथे खालीच आपल्या कळसुबाईचं मंदिर आहे, तर तिचं दर्शन घेऊन जाऊया. तिच्या दर्शनाशिवाय मला वाटतं हा ट्रेक अपुरा असणार आहे, कारण तिची साथ लागणार ह्या अशा आता खराब झालेल्या वातावरणात. सो आम्ही सगळे आता आलो आहे मंदिरात. आत तर नाही जाणार, पण बाहेरूनच दर्शन घेऊ, कारण सगळ्यांनी बूट घातले. तरी कळसुबाईचं देऊळ आहे. वर पण एक आहे, इथं पण एक आहे, बघू शकता वर नाव तुला स्वामिनी कळसुबाई. आणि ह्या जागेवर आल्यावर तुम्हाला कळणार दॅट यू आर गोईंग राईट. कुठे इथे कळसुबाई निवास श्री देवस्थान असा एक बोर्ड येतो. सगळ्यांचे तुम्ही फोटो बघितले असतील इथे. तर ती हीच जागा आहे. तर इथे आपण आता फोटो काढू एक आणि इथून आपला ट्रेक स्टार्ट करू. आता इथून जस्ट आलो ना वर आपण, तर इथे आपल्याला काही ना काहीतरी आहेत हॉटेल छोटे खायला. आम्ही कसा ब्रेकफास्ट केला नाही आहे सकाळी, तर इथे खाऊनच निघू. आता फास्ट ब्रेक करणार आपण. हां, इथे खाऊन निघू. म्हणजे कसं पोट भरलेलं असेल तर हळूहळू जाऊ शकतो आपण. चलो, अजून नाश्ता काय काय मिळेल इकडे? पोहे भेटतात, हां मॅगी भेटते, हां कांदा भजी वगैरे, ओके. पोहे, कांदा, बटाटा बटाटा भजी वगैरे सगळं मिळतं. तर तुम्ही इथून वर आलात की एक हॉल्ट घेऊ शकता इथे नाश्त्याला. सगळे बोलतात की भाई पावसात जाऊ नका, मजा नाही येणार. पण खरं सांगू, आम्ही एन्जॉय करतोय. असं भाई एन्जॉय करतोय, एक नंबर. ठीक आहे, पाऊस पडतोय, पडणार. एकदा तरी भिजायचं आहे, कुठे 10 वेळा भिजत बसतो आपण, आणि कुठे चान्स भेटत. सेफ्टी घेऊनच चालतो. हां, एकमेकांना सांभाळून. आम्ही काही बिलकुल करत नाही की आम्हाला एवढंच असं जायचंय. आरामात पोहोचू, दुपारी येऊ, 1 वाजता जरी खाली आलो काही प्रॉब्लेम नाही. तसे आपण सेफली आले सगळे ना, तसं सेफली घरी जायचंय आम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. आता इथे थोडं ब्रेक करायला थांबलो. हे बाकी ट्रेकर्स वर जात आहेत, तर आमची टीम पूर्ण इथे ब्रेक करायला थांबली आहे. आता ब्रेक वगैरे करू. मॅगी आहे इथे, बाकी तुम्हाला काय मिळणार नाही, मॅगी आहे. तर अजून ऑप्शन नाही आहे. आता वर बघूया, जर वडापाव भेटला तर वडापाव खाऊ, इथे मॅगी खाऊ, तरी पोट फिल करून जाऊ. जस्ट नाश्ता झाला आमचा, आता आम्ही चाललोय. पटपट जाऊ, जास्त टाईम नाही घ्यायचा आहे, कारण खूप टाईम वेस्ट झाला आहे ऑलरेडी आमचा. तर आता फटाफट निघणार आहे 1 गो मध्ये वर. तर आता आपण ऑलमोस्ट बसलो. खालचा व्ह्यू बघा भाई तुम्ही, काय कडक वाटतोय. वर आलोय, इथे एवढी हवा चालली आहे ना, खतरनाक मस्त. पंकज, काय वाटतं, मजा येते तुला? होय, खूप मजा येते. आमचा गेल्या वर्षीपासून प्लॅन चाललेला यायचा. फायनली आता पावसात कुठे पुरा झाला. पिशूची जास्त जिद्द होती की जाऊया. तर आता आणलंय, फापालली एवढ्यातच.
चढणार सवय ॲक्च्युली गावी बिवी आपण चढत असतो त्यामुळे आपल्याला माहिती आहे. इथला पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला भाई किती हजेरी का रे. ब्रेक हवाय ब्रेक हवाय होईल हळूहळू जाऊ सगळे. सो आता थोडंच आहे जास्त पण नाही ठीक आहे. एवढं पण एलिव्हेशन नाही एवढं तर पाहिजेच. महाराष्ट्रातला हायेस्ट पीक आहे तर एवढं एलिव्हेशन तर हवंच. एवढं दमायला तर हवंच ना. हा ट्रेल मला खूप सुंदर वाटला. इथली जी ही झाडं दिसत आहेत ना किती मस्त वाटतं. अशी साईडनी झाडं आणि हा व्ह्यू एक नंबर वाटतंय. बाई ट्रेक लीड करतोय ना तो. मेंटल गेम आहे भाई सगळा पूर्ण. ऍक्च्युली गुड यार काही पण भाई आमच्या ग्रुपमध्ये गर्ल्स आहेत लीड करतायत. आम्ही तिघे अशा पाठी आहे आणि ह्या लोक पुढे आहेत. हाय भाई स्टीप आहे असं सरळ डोंगर आहे तर. आणि मेन प्रॉब्लेम काय आहे की पावसामुळे जी पायवाटा आहेत ना पूर्ण बुळबुळीत झालेत आणि असं कोण राहिलं नाही जे आले नाही आहेत. त्यामुळे अजून प्रॉब्लेम त्या लोकांचं झालं वाटतं करून खाली आले नाही पण चालले आहेत तुझ्याबरोबर सगळेच भेटतील बरं. इथून शिड्या चालू झाल्या आहेत आता. याच त्या शिड्या जे मम्मी स्किप करायला सांगत होती. जे मम्मी स्किप करायला सांगत होती ते ह्या शिड्या. इथून खालचा व्ह्यू बघा. तुमची पळ लागला लोड केलं सगळं. चला हे सगळे हा आपला ग्रुप आहे फुल. लास्ट पंकज पाठून लक्षात ठेवतोय. ही सगळी येत आहेत आणि आज इकडे वर जत्रा असणार आहे. एवढी लोक आली आहेत सगळी म्हणून सांगतात सॅटर्डे संडे येऊ नका. हा रिझन आहे. ही एक शिडी जी आपण मगाशी खालून बघत होतो. सॅटर्डे संडेच मजा आहे. मजा तर आहे पण ती गर्दी पण आहे ना. असं वाटतं जत्रा आहे आता वर. गर्दी तर पाहिजेच की. हो भारी वाटते. आणि पाऊस पण असा आहे ना की जास्त नाही आहे जेवढ्याक तेवढा पडतोय त्यामुळे बरं वाटतंय. अजून काय प्रॉब्लेम काय नाही प्रॉब्लेम काय झाला माहितीये का ते शिडा बरोबर शिड्यांचा प्रॉब्लेम आहे माझा. एक स्टेप घेऊन चला कारण आज कसं आहे सगळेच येत आहेत त्यामुळे हाईट फिगर आहे ना त्याने वरून जरा खाली बघा एकदा. चला पटकन चला. आता इथून अजून थोडंसं राहिलं आहे जास्त नाही आहे. ह्या स्टेप्स आहेत ह्या हळूहळू चढल्या पाहिजे. पाठी पब्लिकची फुल गर्दी झाली आहे आणि ही जे सकाळी जाऊन आले ती जनता आहे. 2 तास वरती अजून 2 तास आहेत का अजून. बस 2 तास धावत गेलो तर 2 चालत गेलो तर 3 तर थोडंसंच राहिले काय प्रॉब्लेम नाही. ही एक शिडी सेकंडवाली आणि बस आता एक मेनवाली राहिली आहे. आरामात या भाई. इथं दगड खूप स्लिपरी आहे. थोडंच राहिले. 2 आहेत का. ढग उतरले. ढग इथे किती सुंदर वाटतंय. हळू हा बघा इथून राईटला राहा. राईटला नको आले तुम्ही वर
खाली उतरणं इज रिस्की. खाली लोळत जाऊ असं म्हणजे असं बसून बसून जाऊ पण जाऊ घर तो जाना है एकदम आरामात करा. त्यांना पण रस्ता नाही आणि उतरणाऱ्यांना पण नाही, एकामेकाच्या आधारावरच चाललंय सगळं. तिकडून तेवढंच राहिलंय थोडस. ठीक नंबर. मला तर मजा आली, काय प्रॉब्लेम नाही. इथे छोटे मोठे स्टॉल आहेत, प्लीज घ्या. काय माहित आहे, या आई मावशींचा हा धंदा आहे. आपणच त्यांच्याकडून काहीतरी घेऊया थोडा मोठा, त्यांनाही बरं वाटेल. होय, ओमकार बागवे. सबस्क्राईब कर म्हणजे तू पण दिसशील. आई बघा, काकी परत दिसले आपल्याला. मग असे आम्ही आमच्या पुढे होत्या, परत अजून पुढे गेले. ओमकार बागवे करून, ओमकार बागवे. एक गोष्ट सांगतो, हे जे रेलिंग दिले आहेत ना, हे जे रेलिंग, ते रेलिंग पकडूनच चाला. काय माहीत आहे भाई, तुम्ही सगळे असाल मोठे ट्रॅकर्स असं नाही, ज्यांना एक्सपिरियन्स आहे आणि जे नवीन आहेत आमच्यासारखे त्यांना पण म्हणजे एक छोटासा सांगावं वाटतं मला की हे जे रेलिंग्स आहेत ना, ह्या रेलिंग सोडू नका बाई, ह्याच पकडून चाला. आता बघा सांगतो, इथून जायला रस्ता आहे, इथून पण जाऊ शकतो माणूस वर, बट नाही जायचं आहे. आता आधी थांबलाय ना पुढे, आमच्या ग्रुपमध्ये असे चालले सिस्टमॅटिक, यांची सिक्वेन्स बनलेली आहे, हे आपल्या सिक्वेन्समध्येच चालत आहेत. ही ह्याचं लक्ष, हिच्यावर लक्ष ठेवणार, ही हिच्यावर, ही हिच्यावर, आणि आम्ही बॉईज सगळे तिघे पण पाठी. सो मग जी म्हणजे पायवाट बनली आहे तीच, काही घाई नाही, अति घाई संकटात नाही असा विषय. त्यापेक्षा रिलॅक्स जावा, आरामात जावा, मजा करत जावा, बघत बघत जावा हे व्ह्यू. कारण हे व्ह्यूज परत परत म्हणजे असं नाही की बघता येणार. थांबा इथे, तुम्हाला वाटतंय की व्ह्यू बघा. आता ह्या हाईटवरून हे आपण जे बघतोय ना, हे खूप खतरनाक वाटतंय. आय डोंट नो कॅमेऱ्यात किती चांगलं दिसतंय, बट हे इन रियालिटी खूप भारी वाटतंय. आणि आता पावसामुळे थोडे ट्रेल्स हे तुम्ही बघताय ना, थोडेसे खराब आहेत. खराब इन द सेन्स स्लिपरी नाही आहे, स्लिपरी बिलकुल नाही आहे. दगड स्लिपरी नाही आहेत, पण माती आहे, तर मातीवरून पाय सरकू शकतो. हां, आणि चांगले ग्रिपवाले शू घाला, स्पोर्ट्स शूज घालू नका, कारण त्याचा सोल निघतो. आता झालं आहे आमच्या ग्रुपमध्ये दोघांचा सोल निघाला, सो थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे. मस्त आहे. आम्ही डे लाईट म्हणजे अंधारात, डे लाईट म्हणजे अंधारात आम्ही अवॉइड केलं यायला, कारण दिसलं नसतं ऑफकोर्स. तर आम्ही सकाळी उजेड पडला तेव्हा आलो. दादा डे लाईट म्हणजे अंधारात नाही नाही, डे अंधारात आम्ही अवॉइड केलं. नाही, डे लाईट म्हणजे अंधारात. जल्दी मतलब लेट, जल्दी लेट. सो आता आम्ही त्या जे रेड स्टेअर्स आहेत ना, जे आपण नेहमी व्हिडिओत बघतो, हा फायनल स्टेजच आहे. तर ह्या फायनल नाही नाही बघू एक तास स्टेअर्सची फायनल स्टेज आहे म्हणतात. जमलं मस्त. पल्लवी, तू टेन्शन मध्ये का दिसते? ते रिलॅक्स आहेत बॉयज आमचे, त्यांचा काय प्रॉब्लेम नाही. पण ऋषी आहे ना पुढे, तो काय भाई आधी तर फुल ट्रॅक लीड करतोय, खतरनाक काम चाललंय आधीचं. कशाला बोंबलतायत? आरामात रे, चौकाश या, स्टेअर्स हलतायत. भाई सेफली करा सगळं, मी 10 वेळा सांगतोय तेच. मी माझ्या ग्रुपमध्ये पण आता मगासपासून 10 वेळा सांगितलंय, आरामात. नाही सगळे सेफलीच जात आहेत, काय प्रॉब्लेम नाही. काय हा, हे करू नका यार, हे कचरा मत फैलाव भाई. हे बघा यार, आपण येतोय इथे, हे प्लीज नका करू, खरंच खराब वाटतंय बघून. मी सांगतो ना, तुम्हाला असंच त्रास आहे, हायड्रेशन बॅग ठेवा सोबत, खूप फायद्याची आहे. पण हे असे प्लीज हा कचरा नका करू यार, यांच्यापासून जरा वाचून राहा.
नाहीतर चला राम राम. नाहीतर तुमची बॅग गेली आणि तुमच्या बॅगेत काय सामान असेल ते पण घेतील उडून. हा बघा इथे स्टार्ट झाले बघा यांना त्रास द्यायला. मग किती आता इथे आपण थांबलोय पाणी बॉटल घ्यायला आणि भावानो हे आपल्या इथे हे वानरराज आहेत. प्लीज यांना देऊ नका यार खायला. का माहिती आहे हे बाकी माणसांना त्रास देतात त्यामुळे त्यांना आता काय तुम्ही देशाल ना हे बाकीच्यांना त्रास देणार. सो यांना नका खिलवू प्लीज. त्यांना काय काय हे ते भुकेलेले असतात उद्या तुमच्या बॅग बी ओढणार. सो आता इथे आम्ही वर पाणी आलो आहे पाणी घेतो आहे. एक बॉटल तुम्हाला 60 रुपयाला आहे. ही एक बॉटल आहे ही 60 रुपयाला एक बॉटल आहे इथे वर. जसे जसे तुम्ही वर जाणार तसे जसे बॉटलची प्राईस वाढत त्यांची पण जाणार. मेहनत आहे एवढं आणायची वजन. मी सांगेन जाताना थोडं थोडं इलेक्ट्रॉल किंवा असं एक बॉटलमध्ये बनवून ठेवा. फरक पडतो वर जाईपर्यंत. आता इथे पब्लिकने एक हॉल्ट घेतला आहे. ह्या स्टेअर्स चढून झाले आहेत. इथे एक हॉल्ट घेतला आहे. आता इथून अजून थोडंसंच राहिलं आहे. 1 तासभराचं राहिलं आहे. ते आता फटाफट कंप्लीट करू. इथे आता हाईट लिहिली आहे बघा ही 1360. ही मीटर्समध्ये हे मीटर्समध्ये. आता इथे कसं आहे छान आहे गरम हवं. जशी दादा जशी हाईट वाढते ना तिथे हवा वाढते. हवा चालते एवढी मस्त मजा येते. आता इथून थोडं राहिले. हां यार जाऊया आता फटाफट चल. स्टेपवाला जो पार्ट होता आपला तो कंप्लीट झाला ऑलमोस्ट. वर एक प्लेन एरिया वर आलो आहे. मस्त ऊन पडतं आहे आता. अजून खूप जायचं आहे वर. हां हां अजून थोडंसं कसा एक्सपिरियन्स आत्ता इथपर्यंत तरी एक्सपिरियन्स कसा आहे? हाय खरंच चांगलं वाटलं. हां खरंच चांगलं वाटलं. थोडंसं मध्ये मध्ये तिथे स्टेअर्स आहे तिथे भीती वाटते पण ठीक आहे. हां तेवढं तर पाहिजेच ना. हा हां काय म्हणतेस पल्लवी? पाय घसरतो तिथे पण थोडी भीती वाटते. आता जाताना बघा किती स्पीडमध्ये जाणार आहे. डायरेक्ट पाहिजे. डायरेक्ट आपल्याला पण नाही चलो गाईस आता बाकीचा जो उरलेला पार्ट आहे तो कंप्लीट करूया. मजा येते सगळे मजा करत करत जात आहेत. मजा करत करतच जावा. अख्खी भीड गेली. ये अशा बाश त्या गॅपमध्ये टाका पाय. गॅपमध्ये पाय टाका. एकाने धरा, एकाने धरा. दादा थांब. हां घट लाव पाय. हां चल ये गार्गी हळू ये. हां पुढे ठेव. हां त्याला पाय दे. आणि जोरात ये शाबास चल आई शपथ यार. ये विषय. थांब 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 थांब. शाबास पाय सांभाळ लागायला देऊ नको. ये पंकज. हां गुड चला इझी पीझी. हा थोडासा डिफिकल्ट होता इथे. बाकी काय प्रॉब्लेम नाही. आता हा ब्लॉग बघितल्यावर ना सगळ्यात जास्त शिव्या आम्ही खाणार आहे. आई आई फोन करते. आई फोन करते. व्हिडिओ बघितला ना आमचे पुढचे ट्रेक कॅन्सल आहेत. मला तरी कन्फर्म. हिला सकाळपासून तर वॉर्निंगचे कॉल येत आहेत. थ्रेट कॉल आहे. थ्रेट कॉल्स आहेत. थ्रेट कॉल्स डायरेक्ट थ्रेट आहे घरून. इतने चले की शरीर से धुवा. थांब हलू नको. दिसतोय की नाही पान टाकव. नाही दिसतोय की नाही माहित नाही पण पूर्ण शरीर से धुवा आहे. कसं वाटतंय आतापर्यंत सगळ्यांना? मेंटल पीस देखे फिजिकल फिटनेस का डाऊट आ गया. डाउट है कुछ नहीं है. थोडं राहिले. घर जाके ऐसा पैर भी दुखेगा ना तो गम नहीं लगेगा. गम नहीं लगेगा दुख लगेगा. वर इथे ना एवढा फॉग आहे. हे ब्लरी नाही हा फॉग आहे. तुम्ही इथे पण बघू शकता पूर्ण हा ना फॉग 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 झालाय. काय तगडा वाटतंय यार. एक नंबर. खाली बघ. हो 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 आता चांगला झाला आहे रस्ता. मगाचपेक्षा तरी ठीक आहे. मगाशी आपण जेवढे चढायचं होतो चढलो आणि आता हळूहळू हा रस्ता एकदम चांगला होत गेला आहे. लास्टला जेव्हा आपण वर जाणार तिथे ती लास्ट फायनल शिडी असणार आहे.
ती शिडी आपल्याला बघायची. हे बघ ना किती फॉग आहे, हे बघा. आणि वर हवा पण खूप चालू आहे. म्हणजे जी आता लोक खाली येत आहेत ती सांगतात आहेत. आणि आत्ता पण फील होते ना, आता पण फील होते की जी हवा आहे ना ती खूप मस्त आहे, रिफ्रेशिंग वाटते, मजा येते. आता ना गाईज मी काहीच नाही बोलणार आहे, तुम्ही फक्त व्ह्यू एन्जॉय करा. एक एक गेम आहे, मी सांगतो काय गेम आहे. आता आपण किती जण आहे? 8 जण आहे बरोबर. हां, आपण लहानपणी पण खेळलोय तो गेम. नाही रे, पकडा पकडी एखादा. नाही सांगतो, चला तुम्ही एकदा प्लेन जागेवर या मग सांगतो. हां, आता मगासपासून कोणत्या सिक्वेन्समध्ये चालतोय आपण? मगासपासून कोणत्या सिक्वेन्समध्ये चालतोय? ही आणि मी. हां हा हां, आधी पुढे चालतोय आणि आम्ही तिघे मागे येतोय, असं चाललंय. हा सगळ्यांना मागे. आता गेम असा आहे, एकाने कुणीतरी फिरायचं मागे. हां, एकाने कोणीतरी मागे फिरायचं आणि नंबर सांगणार, हा कोणाचा तो कोणाचा, आणि जोरात नाव घ्यायचं. नाही कळलं नाही. अरे कहना क्या चाहते हो? फिर पाटी अरे ते असं नंबर. अरे ते तर आणि त्याच्यात नाव घ्यायचं कोणाचं पण, हा, जसं असणार त्या सिक्वेन्समध्ये चालायचंय. सॉर्टेड आहे. चालेल. हा, पुढचा जोपर्यंत असं प्लेन एरिया येत नाही तोपर्यंत ही सिक्वेन्स चालणार, त्याच्यानंतर पुढे. ठीक आहे. पण कोण ते असं कोण कोण करणार? कोण धप्पा करणार? हात दोन हात फ्री पाहिजे. हा डाव होता. हा हा, ये फिर विशू फिर. हा, बघायचं ना पाठी. डोळ्यात दिसणार का? हा 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 हा, बोल. डोळे बंद कर. डोळे बंद कर. जायचंय का हा. आता? तो जायचंय का? पंकजचा बोल ना, लक्षात ठेव. ऐका. बाई, नंबर बघ. गाडी. हा, आता ओके ओके. कोणता दादा? हा कोणाचा? तू. हा कोणाचा? सोनिया. हा कोणाचा? ऋषीचा. हा. ऋषी. आता राहिला. मी राहिली. एक, दोन. ए, तिसरा कोण आहे? दोन्ही आहे. तिसरी मी. चौथा कोण आहे? मी चौथा आहे हा, तू का? चौथा. मी चौथा. आणि सोनिया. 5वी सोनिया, मग हा. 6, 7 आणि 8. Last गेला. लास्ट गेला बाई. First, last. चला चल गाडी, लिव्ह द ट्रॅक. Last आहे. तुझ्यावर पूर्ण ट्रॅक पुढचा. ठीक आहे, रस्ता शोधायचा आहे तू. तर असे छोटे मोठे गेम्स खेळत जायला पाहिजे, मजा येते माउंटेन्स मध्ये. हा, एकदम सिरियस होऊन जाऊ नका रे, मजा करा, चिल मारा बाई. मग आहे एकदम सिरियस आणि ते असे दमले असे कशाला? अरे करा, मजेत जावा. एकदाच चढणार आहे माउंटेन्स, परत थोडी 10 वेळा वेगवेगळे करा. म्हणजे परत चढायचं आहे, आता उतरायचं आहे ना. चलो देन, आता ज्या नंबर पर गेलो आम्ही प्रमाणे तर तसेच चालतायत. सब अपने अपने सीक्वेंस में चल रहे हैं. चलो. इथे बाई पब्लिकची आता जरा फोटोग्राफी चालली आहे हवेची. हवा कॅप्चर करतायत तेवढी. इथे आता एवढी हवा आहे, इथून आता थोडंसं अजून वर आहे, आपल्याला जायचं आहे, थोडंसंच राहिलंय. सो करून द्या, चिल आहे. फोटो बिटो नाही काढले ना तर मेमरीज पण आपल्याकडे राहणार नाहीये. सो फोटो बिटो भरपूर काढा. हवा मस्त चालली आहे. काय मुरगळतोय वाटतं परत. सो गाईज फायनली आपण आलोय वर. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, फुल ढग उतरले डोंगरात. आणि ही जी माझ्या मागे तुम्ही शिडी बघताय ना, ही आहे फायनल शिडी जी आपल्याला वर पीक वर घेऊन जाणार आहे. तर भाई एवढे ते क्रेझी व्ह्यूज आहेत ना, तुम्हाला काय सांगू. आता
आता ही आपली टीम सगळे हळूहळू वर जाते. सगळे दमले आहेत, हळूहळू हळूहळू केअरफुली जात आहेत, कारण येईपर्यंत खूप शिड्या चढलेत. मी आणि पंकज इथे लास्टला थांबलोय, कारण सगळ्यांवर लक्ष पण राहतो आणि दमल्यानंतर थोडी आरामातच जायला हवं. चला आता वर जाऊया. मला वरून व्ह्यू दाखवतो. वरून व्ह्यू एवढा क्रेझी आहे ना, एक नंबर. आणि इथे एवढी हवा चालू आहे, म्हणजे पूर्ण लिटरली अशी टोपी विपी उडते आहे इथून. आता हळूहळू सगळे वर जातात. जॅकेट बघू शकता किती हवेने भरतंय, एवढी हवा आहे. आणि ते भाई हा व्ह्यू बघा यार, तुम्ही व्ह्यू बघा, कसला क्रेझी व्ह्यू आहे. पूर्ण असं वाटतं ढग सगळे उतरले डोंगरावर. एक एक स्टेप हळूहळू घेत जाऊया. तर मेन बात काय माहिती आहे, तुम्ही ही ग्रिपिंग सोडू नका बिलकुल पण, किती पण काही असू दे. उगाच ओव्हर ऍक्टिंगच्या नादात. कसं आहे, तिच्या आशीर्वादाने आपण वर आले आणि तिच्या आशीर्वादाने आपण टेकडी झाली. तिचे आता आभार मानूया. आपण कळसूबाईच आहे. एवढी गर्दी आहे, फोटो काढायचा आहे आम्हाला ग्रुपचा. फुल गर्दी काढायला तुम्ही जत्रा जत्रा आम्ही बोलतो ना, जातोय संडेला जत्रा भेटणार आहे. चला 12ला आम्हाला डिसेंट व्हायचंय, अर्धा तास अजून आहे. 11:30 वाजले. एक फोटो काढू आणि आता जाऊ. फायनली वी आर ऑन कळसूबाई. आता झालंय सगळं फिरून वगैरे. तर इथे आता कसं आहे, एवढा दाखवता येत नाही. म्हणजे इथे जे आजूबाजूला रतनगड वगैरे आहे, एक शॉर्ट ब्रेक घेतलाय. आता खाली डिसेंट होत होतो, तर एक छोटासा ब्रेक घेतलाय. इथे भजी वगैरेचं दुकान आहे या दादांकडे. तुम्हाला मस्त गरमागरम भजी भेटेल. त्यात आता कसं आम्ही भिजलोय ना, त्यामुळे तर अजून मजा येते बाई खायला. एक नंबर गरमा गरम भजी. हा कांदा भजी, नाक से पानी, सबके नाक से पानी. भाई समीटर्स आहे रे, कळसूबाई समीटर्स. मजा आली. भजी खावा. आता चाय पिणार आहे कोण? चाय आता सगळ्यांना चाय हवी झाली. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. दादा 8 चाय दे भजी प्लेट सोबत. आता मस्त गरम गरम भजी खाऊया. आता जस्ट काढतायत ते, त्यामुळे मजा येते. पावसाने भिजल्यामुळे ना अजून मजा येते. केस सगळे. पाहिजे पाणी. चला भजी खाऊन घेतो आणि पुढचा प्रवास सुरू. सगळ्यात जास्त आता ना या गोष्टीची मजा येते सगळ्यांना. मगाशी कोण घ्यायला बघत नव्हते चहा. सकाळी 3 चहा होत्या. 3 चहा आहेत, 8 चहा आहेत, सगळे घेत आहेत. खरे गपचूप चहा पितात सगळे. मस्त यार. या खरं तर अशा भिजल्यावर चहाची मजा वेगळी आहे, होय की ना दादा? चाय एक बरं आहे यार, म्हणजे इथून आपण खाली जरी येतोय, वर जरी जातोय ना, तर ही सोय आहे चाय वगैरेची. तर ते एक मस्त आहे गोष्ट. चहा चांगली आहे बाई. खरोखर चहा एक नंबर आहे, मस्त. मी सांगतो आता तुम्हाला कुठे चहा भेटेल. आता तुम्ही जस्ट वरून खाली उतरलात ना, इथे एक विहीर आहे. एक रेफरन्सला देतोय, ही इथे एक विहीर आहे. आपण वरून खाली आलो की तिथे जस्ट बाजूलाच आपल्याला हे आहे, चहाची टपरी आहे. ते इथे पिऊ शकता तुम्ही. ते थकने के बाद जो मजा आहे ना चहा पिने का, वो अलग ही है. आता काय का पटापट उतरणार आहे. हो चष्मा पूर्ण होईपर्यंत पिते. ह्याच्यातला मूवी तो कुठला ग, धनंजय मानेवाला. म्हातारी तुझ्यावर का झालं.
गाईज आता हाफ वे आम्ही खाली आलोय. आता पूर्ण असा स्लोप आहे आणि कसं होतंय चिखलामुळे जास्त पाय सरकत आहेत, बाकी काय नाही. आता पूर्ण अजून फॉग आहे, गेला नाही आहे, फॉग गेला नाही आहे. आता खाली उतरतोय ना, आता खाली उतरतोय तर अजून म्हणजे व्ह्यू चांगले होत चाललेत का, कारण ऊन पडलंय ना, तर त्यामुळे खूप भारी वाटतंय बघायला. पावसामुळे थोडी डिफिकल्टी वाढली, थोडी नाही बरीच वाढली, बट इथले व्ह्यू वर्थ आहेत. मानलं मावशींना, डेंजर आहेत. काकी कुठले हो तुम्ही जरा सांगा. पुण्यातले आहेत. पुण्याचे? माझी हिस्ट्री खूप वेगळी आहे, हा. सांगू का जरा? सांगा ना, आवडेल. कॅमेरा लाव, माईक लावू का? इथून आता कसं आहे माहित आहे, हा व्ह्यू खूप भारी दिसतोय, भारी. ह्याच्या स्टेअर्स आहेत ना, ह्या स्टेअर्स जर उतरत उतरत आपण चाललोय, चांगले दगडाचे स्टेअर्स आहेत, बिलकुल घसरत नाही, काय नाही. बट आपली ग्रिपिंग सोडू नका इथे पकडलेली, नो रिस्क, कारण सेफ्टी फर्स्ट, सेफ्टी इज इम्पॉर्टंट बाई. आधी खाली उतरून घेऊ. काय झाला? स्टेअर्स हिले. मुझे अपने घर जाना है. टेन्शन येईल. हळूहळू उतरा. गेला पुढचा पाठी. काय आला? त्याच्या पायाकडे बघून सांगते मी. चल चला हळूहळू. अरे वा, हे वाले आले काय? विसरलोय मी, बघितलंच नाही. तेव्हा चला पुढे बोलवला ऋषीला. चला उतरा तुम्ही पटापट. इथेच बस. ये तो सिर्फ शुरुआत हुई है. जावा जावा तुम्ही आरामात, हळूहळू उतरा, मी येतो मागून. आणि खाली उतरतो आणि मग रेकॉर्ड झाल्यावर परत येऊ. अच्छा, बॅगेत ठेव बोलते, मला वाटलं इथे ठेव बोलली. खतरनाक आहे ते यार, मस्त आहे. ह्याच्या मागे कोणच चालत नाही, ह्याची खात्री, ह्याची काळजी आपला पंकज भाऊ घेतोय. आणि मंकी किंग, असं नाक मी कुठेतरी बघितलंय, असं नाक मी कुठेतरी. तिथून काय मस्त येतोय. काय 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 विषय दादा? नक्की बघा, ब्लॉग मध्ये दिसशाल. ओके ओके. हे सांगा ना मला तुमचं काय आहे, आम्ही पाहून घेऊ. काय? ओमकार बागवे. ओमकार बागवे. काही नंबर वगैरे? काय नाही, फक्त ओमकार बागवे. इंस्टाग्राम आहे, युट्यूबला. युट्यूबला. ओके, ओमकार बागवे. अभि 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 म्हणजे अभिषेक आमचा मित्रच ना. त्याला आम्ही म्हणतो अभि अभि मी तुम्हाला सांगतो भाई, हा जो ब्लॉग आहे ना, जो कळसुबाईचा बनलाय, अख्ख्या युट्यूबवर नाही तुम्हाला मिळणार असा. लिहून घ्या. एवढं शिडांचं वगैरे कोणी दाखवलंच नाहीये. हा ब्लॉग तुम्हाला ना अख्ख्या युट्यूबला नाही भेटणार कुठे, माझ्या चॅनलवर आहे. आणि नक्की बघा पूर्ण. सगळे भित्रेश मेंबर आहेत, भित्रेश मेंबर. अशी उतर म्हणून घाबरतो. एक एक स्टेप टाका. ऋतिका आहे ना, ऋषी आहे म्हणून हे येत आहेत, उतरतायत खाली. ऋषीला थांबवतात स्पेशली खाली उतरेपर्यंत. अभी तेरा काम हो. हो, पाय कापतायत.
पल्लवीला काय सुचत नाही. झाले आता स्टेअर संपले. एवढेच होते जे होते. काढ हात काढ कर बघूया. या 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 सगळ्यांना देतो. सब लेके जाओ. हात हात नाही ते येऊन हे ये इकडे टॅटू आहे वरती आहे. आया नाही प्रॉपर. अब नहीं आएगा भाई, अब दूसरा ले. ठीक है. हे ब्लॅक आहे ना ब्राऊन कलर. देख टॅटू त्याच्या शर्ट वर दे. तुझ्या शर्ट वर घे दिसणार नाही. जर इथे गेलो गोल छाती पे देता तेरे छाती पे. असं मारावं लागेल. अरे वा. ओ वाव एक नंबर. इकडे पहा. वाव. तो दाखवलं कसं. चला अजून कोणाला टॅटू. हाँ फिर ऐसे फोटो निकाल सकते हैं. पान बोले मुझे क्यों तोडा. असं छोटी मोठी मजा करत राहायची. 3-4 टॅटू आर्टिस्ट आहे मी तसा. तर आता बऱ्यापैकी आपण डिसेंड केलंय. सगळ्यात घाण आणि सगळ्यात असा बेकार ट्रेल म्हणजे हा वाटला आम्हाला. खूप मडी आहे भाई आणि खूप स्लिपरी झाला इथून. आरामात चालू शकत नाही. युट्यूब चॅनल आहे का? हो नाव ओमकार बागवे. ते बाकीचे पण उतरत आहेत इथून खाली हळूहळू. ऑप्शन नाही असं द्यावं लागतंय. घसरलो की सिद्धा खाली जाणार. घसरून जा घसरून. होय ठेंगा मार झाली ना. मेरा रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है. मैं मेरे खुद पे जाएगी. बघू ना तुला काय झालं नाही तर मग मी पण सुरुवात केलेली तिथे आलोय बाबा परत. म्हणजे स्लीप होत होत बसत बसत कसे ना कसे सगळी पूर्ण टीम परत आली. टाइम बघा किती वाजले. 3:30. हां 6:30ला चालू केलेलं. 9 तास चालतंय. धन्यवाद धन्यवाद. फक्त 10 मिनिटासाठी धन्यवाद. ट्रेक्स हे बघायला पिक बघायला. सगळे लोक इथे बसले आहेत. आता इथूनच गेलेलो आपण तेच परत आलो. तिकडून आलेलो. फायनली आमचा ट्रेक कंप्लीट झाला. आता वाजतायत 4. सकाळी 6:30ला निघालेलो आणि आत्ता कुठे ट्रेक पूर्ण झाला. म्हणजे पूर्ण जो पण होता एलिव्हेशन खतम झाला. आता आलो आहे आम्ही खाली. एक नंबर वाटतंय भाई. आता जेवढे पण आपले कपडे बिपडे रंगले आहेत ना हे मातीने, हे आता इथे एक छोटासा व्हाळ आहे. त्या व्हाळात जरा आम्ही बसणार, रिलॅक्स करणार. पाय बी सगळे जे कपडे चिखलाने माकले ते धुणार आणि आपल्या स्टेकडे जाणार. तिथे मस्त गरम गरम जेवण आम्ही सांगून ठेवलेलं आहे. व्हेजवाल्यांसाठी पनीर आणि आम्ही सगळे नॉनव्हेजवाले आहे. मजबूत जेवणार आहे, मजबूत म्हणजे अनलिमिटेड चपात्या असणार आहेत आज तर. हां तर असा होता आज आपला कळसुबाईचा ट्रेक. फायनली आपण केला तो कंप्लीट. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ 100% आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा. अजून आपण नवीन नवीन ट्रेकला जात राहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओत एका नवीन ठिकाणी. बाकी द्यावा काळजी. पाण्यात या फोन ठेवून.